मित्रांनो, भारतातलं कोणतंही घटक राज्य असो, कोणत्याही घटक राज्याची परकीय आक्रमणापासून किंवा अंतर्गत अशांतता यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी ही केंद्रावर टाकण्यात आलेली आहे आणि केंद्राचं हे आद्य कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे भारतातलं कोणतंही घटक राज्य हे घटनात्मक पद्धतीने काम करतंय की नाही हे पाहायची सुद्धा जबाबदारी केंद्राची आहे आणि हे सुद्धा त्याचं कर्तव्य आहे. आणि हे दोन्हीच्या दोन्ही केंद्राचे कर्तव्य नमूद केलेले कलम 355 मध्ये. जर एखादं घटक राज्य घटनात्मक पद्धतीने काम करत नसेल तर अशा वेळेस त्या राज्यांमध्ये घटनात्मक आणीबाणी लागू केली जाते. ती आणीबाणी लागू केली जाते राष्ट्रपती, आणि हे दिलेले कलम 356 मध्ये. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे राज्यांमध्ये पुकारल्या जाणाऱ्या घटनात्मक आणीबाणीचा. याच्या अगोदरचा कलम 352 नुसार जो राष्ट्रीय आणीबाणी आहे त्याचे आपण 2 व्हिडिओ पाहिले. 10 मिनिटाचे व्हिडिओ होते फक्त. या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये त्या राष्ट्रीय आणीबाणीवर आयोगाकडून कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते एमसीक्यू सुद्धा दिलेले, ते सुद्धा तुम्ही नक्की पाहिलेले असतील. चला मग आज आपण सुरुवात करू राज्यातल्या आणीबाणी या टॉपिकची. आता आपल्याला एक गोष्ट तर लक्षात आलेली की जर एखादं राज्य घटनात्मक पद्धतीने काम करत नसेल तर त्या राज्यांमध्ये कलम 356 नुसार राष्ट्रपती आणीबाणी फक्त त्याच कारणास्तव पुकारली जाते का? नाही. कलम 365 नुसार सुद्धा राज्यांमध्ये आणीबाणी पुकारण्यात येते. का बरं पुकारली जाते? जर एखादं घटक राज्य केंद्राचे निर्देश पाळण्यात कसूर करत असेल तर त्या कारणास्तव त्या राज्यांमध्ये कलम 365 नुसार सुद्धा आणीबाणी लावली जाऊ शकते. आणि आपण नेहमी व्यवहारी भाषेमध्ये ऐकत असतो, न्यूज मध्ये ऐकत असतो की जम्मू काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागली, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली. तर लक्षातच ठेवायचं की राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जात असते. राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे, तो आहे राष्ट्रपतीला. म्हणजेच काय की राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवटीची घोषणा करत असतात. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा तेच करतात, राज्यातल्या आणीबाणीची घोषणा तेच करतात आणि वित्तीय आणीबाणीची घोषणा सुद्धा तेच करतात. आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे. आता जर राष्ट्रपतींनी राज्यामध्ये राज्य आणीबाणीची घोषणा केली आणि त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली तर राष्ट्रपतींच्या या घोषणेला 2 महिन्याच्या आत संसदेची साध्या बहुमताच्या संमतीची गरज असते. म्हणजे संसदेच्या प्रत्येक सभागृहाने म्हणजे लोकसभेने आणि राज्यसभेने साध्या बहुमताने त्या घोषणेला संमती देणं गरजेचं असतं. जर राष्ट्रपतीने एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची किंवा राज्य आणीबाणीची घोषणा केली आणि सरकारच पडलं लोकसभेमध्ये तर काय? तर नवीन सरकार सत्तेत आल्यावर, नवीन लोकसभेचं गठन झाल्यावर 30 दिवसाच्या आत लोकसभेकडून या राष्ट्रपती राजवटीला म्हणजे राज्यातल्या आणीबाणीला संमती मिळणं आवश्यक आहे. तत्पूर्वी राज्यसभेने संमती दिलेलीच असते. त्याच्यानंतर महत्वाचं हे आहे की संसदेच्या मान्यतेनंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही 6 महिन्यासाठी लागू केली जाते. आता एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागली, 6 महिन्यानंतर तिचा कालावधी आणखीन 6 महिन्यांनी वाढवता येऊ शकतो आणि असं जास्तीत जास्त 3 वर्ष करता येऊ शकतं. पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार याच्यावर एक बंधन टाकण्यात बंधन आहे की एखाद्या राज्यामध्ये 1 वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि आता 1 वर्षानंतर सुद्धा त्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढतो. अशा वेळेस काय? तर अशा वेळेस जर 2 गोष्टी घडत असतील किंवा 2 अटींची पूर्तता होत असेल तरच त्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवटचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात येऊ शकतो. कोणत्या त्या 2 गोष्टी? सगळ्यात पहिल्या की जर संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी डिक्लेअर असेल किंवा त्या राज्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी डिक्लेअर असेल किंवा एखाद्या भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी डिक्लेअर असेल आणि सोबतच जर का निवडणूक आयोगाने असं प्रमाणित केलं असेल की बाबा त्या राज्यामध्ये सध्या निवडणुका घेता येऊ शकत नाही, हे जर का 2 कारणं असतील तर या 2 कारणाच्याच आधारे त्या राज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट मॅक्झिमम कालावधी आपल्याला माहिती की मॅक्झिमम कालावधी आहे 3 वर्षाचा.
आता आपल्याला हे कळलंय की राष्ट्रपती राजवट जर लागू करायची असेल तर संसदेची संमतीची आवश्यकता असते, भले ती साध्या बहुमताने का होईना लागत असते. पण राष्ट्रपतीला जर का एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट मागं घ्यायची असेल तर राष्ट्रपतीला संसदेच्या संमतीची गरज नसते, ते स्वतः सुद्धा राष्ट्रपती राजवट मागे घेतल्याची घोषणा करू शकतात. चला मित्रांनो, फक्त 5 मिनिटाच्या आपल्या टॉपिक मध्ये आपण हा कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे आणि एवढ्याच टॉपिक वर आयोगाने 3 प्रश्न विचारलेले आहे आणि 2021, 2020, 2018 ला विचारलेले आहे. मग सोडून पण मला माहिती, तुम्ही जर व्हिडिओ नक्की पाहिला असेल ना 5 मिनिटाचा आतापर्यंत न स्किप करता, तर तुम्हाला उत्तर 100% येणार. 20 ते 25 सेकंदाचा कालावधी आहे, सोडवायचा प्रयत्न करा. नाही सुटलं तर लगेच तुमच्या समोर उत्तर येणार आहे. चला मग करा प्रयत्न. मित्रांनो, आता आपल्याला पाहायचे की राष्ट्रपती राजवटीचे संबंधित राज्यावर काय परिणाम होतात. सगळ्यात पहिलं, राष्ट्रपती राजवट जर लागू असेल तर त्या राज्य शासनाची सर्व किंवा काही कामं राष्ट्रपतींकडून काढून घेतली जाऊ शकतात. दुसरं, राज्यपाल आणि त्या राज्याचं विधिमंडळ वगळता इतर ज्या काही प्रशासकीय संस्था आहेत त्याची सर्व किंवा काही कामं राष्ट्रपतींकडून काढून घेतली जाऊ शकतात व ते स्वतः पार पाडू शकतात. थोडक्यात सांगायचं काय, तर जेव्हा आणीबाणी असते राज्यामध्ये त्यावेळेस राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या संमतीने आणि त्या राज्याच्या मुख्य सचिवाच्या मदतीने त्या राज्याचा कारभार पाहत असतो. आता राष्ट्रपती आदेश करून त्या राज्याचं जे काही विधिमंडळ आहे त्या विधिमंडळाचं जे काही कार्य आहे ते त्या राज्याच्या विधिमंडळाकडून संसदेकडे हस्तांतरित करू शकतात किंवा त्या विधिमंडळाचे अधिकार संसदेकडे वापरले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आता राज्यामध्ये आणीबाणी लागली, ठीक आहे, आपल्याला कळलं की राज्य सरकारची कामं राष्ट्रपतींनी काढून घेतली, राज्य विधिमंडळाचे कार्य संसदेकडे गेलं, ओके. पण त्या राज्यामध्ये असणाऱ्या उच्च न्यायालयाचं काय, तर राज्यात आणीबाणी लागो किंवा काही हो, उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आणीबाणीच्या काळात सुद्धा राष्ट्रपती राजवटीद्वारे कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करता येत नाही. म्हणजेच काय, तर उच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये सुद्धा अबाधित राहत असतं. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे. आता राष्ट्रपती राजवटी दरम्यान राज्यांवर होणारा पुढचा परिणाम म्हणजे राष्ट्रपती आणीबाणी दरम्यान राष्ट्रपती त्या राज्याची विधानसभा विसर्जित करू शकतात किंवा निलंबित करू शकतात. जर विसर्जित केली तर निवडणुका घ्याव्या लागतात आणि नवीन विधानसभेचं गठन करावं लागतं. जर त्या राज्याची विधानसभा विसर्जित असेल किंवा निलंबित असेल, दोन्ही परिस्थितीमध्ये त्या राज्याचे जे काही विधेयक आहे किंवा अर्थसंकल्प आहे हे संसदेमार्फत पारित केली जातात. आता असं तर होणार नाही की राज्यामध्ये आणीबाणी लागली म्हणजे सगळी कामं ठप्प झाली, विधेयक पास होणारच नाही. राज्यातलं विधिमंडळ जरी ते काम करू शकत नसलं तरी ते जे काम आहे ते कोणाकडून केलं जातं, संसदेकडून केलं जातं. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं, कलम 357 नुसार राष्ट्रपती राजवटी दरम्यान राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार जर संसद वापरत असेल तर संसद पुढच्या 2 तरतुदी करू शकते. पहिली तरतूद काय,
की त्या राज्यांच्या विधानमंडळाचे अधिकार राष्ट्रपती तुम्ही वापरा असं संसद सांगू शकतं, किंवा राष्ट्रपती ते अधिकार एखाद्या प्राधिकाऱ्याला म्हणू शकतात की तुम्ही वापरा, मी तुम्हाला प्राधिकृत करतोय, म्हणजे त्या प्राधिकाऱ्याकडून ते अधिकार वापरले जाऊ शकतात. किंवा पुढे असंही होऊ शकतं की राष्ट्रपती, संसद किंवा ते प्राधिकृत केलेले जे काही प्राधिकरण आहे किंवा प्राधिकारी आहे ते केंद्राला सांगू शकतात किंवा केंद्राच्या एखाद्या अधिकाऱ्याला सांगू शकतात की बाबा तुम्ही आमच्या वतीने त्या राज्याच्या विधानमंडळाचे कायदे करण्याचे अधिकार राबवा. सोपा टॉपिक आहे. चला आता पुढे बघू की जर का संसदेचं अधिवेशन चालू नसेल तर अशा काळामध्ये राष्ट्रपती राज्याच्या प्रशासनासाठी अध्यादेश सुद्धा काढू शकतात. आता वेळ आलेली आहे इतर पण महत्वाचे या मुद्द्याकडे वळण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम 356 ला डेड लेटर किंवा मृतपत्रक म्हणून संबोधतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ज्यांनी घटना निर्माण केली त्यांच्या मते कलम 356 हे अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरलं गेलं पाहिजे. पण आपल्याला माहिती की घटना चालू झाल्यापासून त्याचा तर सर्रास वापर करण्यात आलेला. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू झाली? तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचंय. सर्च करा आणि सांगा. त्याच्या पुढे की राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू झाली असेल तर ती कुठल्या कारणास्तव लागू झालेली आहे याच्यावर प्रश्न विचारायचा नाही कोणताच कोर्टाने. अशी घटना दुरुस्ती म्हणजे 38वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यानुसार न्यायालयाचं स्वातंत्र्यच काढून घेण्यात आलं होतं. पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार न्यायालयाला हे न्यायिक पुनर्विलोकनाचं स्वातंत्र्य पुन्हा बहाल करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर घटना चालू झाल्यावर ऍक्च्युली घटनाकारांनी सांगितलं होतं की कलम 356 वापर हा खूप अपवादात्मक स्थितीमध्ये करा, परंतु घटना चालू झाल्यानंतर याचा वापर सर्रास करण्यात आला. कधी इंदिरा गांधीजींच्या काळात करण्यात आला, कधी नंतरच्या सरकारच्या काळात करण्यात आला. म्हणून 1994 मध्ये खटला झाला. त्या खटल्याचं नाव होतं एस.आर. बोमई खटला आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःची काही मतं नोंदवली कलम 356. सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीचा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट पुकारण्याचा जो अधिकार आहे तो अपवादात्मक आहे आणि तो अपवादात्मक परिस्थितीमध्येच वापरला गेला पाहिजे. त्याच्यानंतर जर केंद्रामध्ये नवीन पक्षाचं सरकार असेल आणि राज्यामध्ये इतर पक्षाचं सरकार असेल तर केंद्र धाकड म्हणजे दमदाटी करून त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकत नाही, कारण तिथं वेगळं पक्षाचं सरकार आहे म्हणून. पुढचं की जर राष्ट्रपतींनी त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची घोषणा केली तर जोपर्यंत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची संमती भेटत नाही तोपर्यंत त्या राज्याची विधानसभा विसर्जित केली जाऊ शकत नाही, निलंबित केली जाऊ शकते. म्हणजे जर का उद्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली तर असं नाही होणार की विधानसभा विसर्जित झाली नाही. तर जोपर्यंत संसदेकडून संमती भेटत नाही तोपर्यंत राष्ट्रपतीच्या त्या राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं विसर्जन होऊ शकत नाही. महत्वाचा पॉइंट आहे कारण याच्यावर प्रश्न आलेला आपल्याला लगेच पाहायचा. त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या घोषणेला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू पडतं. आपण ऑलरेडी पाहिलेले 44व्या घटना दुरुस्तीनुसार स्वातंत्र्य देण्यात परत बहाल करण्यात आलेलं आहे. मग राष्ट्रपती राजवट का लागू केलेली आहे, ती परिस्थिती योग्य होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्रावर टाकण्यात आलेली. कोर्टासमोर सिद्ध करायचं केंद्राने की बाबा राष्ट्रपती राजवट गरजेची होती, ही परिस्थिती होती म्हणून आम्ही लागू केलेली आहे. आता न्यायालयाला जर असं वाटले की राष्ट्रपती राजवट ही असंविधानिक आहे तर न्यायालय जे काही राज्य शासन निलंबित केलेलं आहे त्याला पुनर्स्थापित करू शकतं किंवा राज्य विधानसभेचं सुद्धा पुनर्जीवित करू शकतं. राज्य विधानसभेला सुद्धा पुनर्जीवन ते देऊ शकतं. धर्मनिरपेक्षता हे घटनेचं मूलभूत तत्व आहे आणि एखादं राज्य जर का धर्माचंच राजकारण करत असेल तर कलम 356 नुसार त्या राज्यामध्ये सुद्धा केंद्र घटनात्मक आणीबाणी पुकारू शकते असं मत सर्वोच्च न्यायालय 1994च्या एस.आर. बोमई खटल्यामध्ये नोंदवलेलं आहे.
आणि आता वेळ झालेली आहे PYQ ची. छोटासा टॉपिक पाहिलेला आहे, याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे चला पाहू. तेच 20 ते 25 सेकंदाचा कालावधी आहे सोडवायचा प्रयत्न. आणि मला माहिती व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर सुटणार नक्की आहे. 25 सेकंदानंतर लगेच तुमच्या समोर उत्तर येणार आहे. चला सोडून पहा.